आणि अवघ्या काही क्षणामध्ये मुख्य सोहळ्याला देखील सुरुवात होणार आहे। आपण सध्या दृश्य पाहतोय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं देखील आगमन झालेलं आहे। राम जन्मभूमी आंदोलनामध्ये संघाचा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता, अत्यंत मोलाची भूमिका होती आणि त्या प्रत्येकाच्या मनामध्ये आज सार्थतेचा, कृतार्थतेचा भाव असणार आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, विविध मान्यवर अयोध्येमध्ये यायला सुरुवात झालेली आहे, त्यांचं स्वागत केलं जातंय। क्षणाक्षणाने उत्कंठा वाढत जाते, उत्सुकता वाढत जाते। आता आपण पाहू शकतो प्रज्ञा, माझ्या पाठीमागे हा जो रस्ता आहे, हा रस्ता पूर्णपणे क्लिअर केला जातोय, कारण आता कोणत्याही क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्यासह राज्यपाल यांचं आगमन या ठिकाणी होईल। आपण पाहू शकतो तिथे गेट वरती जवळ एक स्टेज लावलेलं आहे, त्या स्टेजवर डमरू वादक उभे आहेत, जे डमरू वादन करणार आहेत नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी। आणि इथून नरेंद्र मोदी हे राम जन्मभूमी मंदिराकडे जातील। शक्यता आहे की या रस्त्याने हा जो क्लीन केलेला पूर्ण रूट आहे, हा जो आता संपूर्ण जवळपास याची सुरक्षा आणि सगळ्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त ठेवलाय। या रूटवर जातानाच समोर आपण पाहू शकतो हनुमानगढी मंदिराचा इकडे जाणारा रस्ता आहे। रामाचं दर्शन घेण्यापूर्वी हनुमानगढीचं दर्शन घेतलं जातं, अयोध्येतील ती प्रथा परंपरा आहे। आणि शक्यता आहे की नरेंद्र मोदी हे थेट पहिल्यांदा हनुमानगढी मंदिरामध्ये जातील आणि हनुमानगढीत जाऊन हनुमानाचं दर्शन घेतील आणि त्यानंतर मग अयोध्येच्या मुख्य मंदिरामध्ये जातील। त्यासाठी त्यांच्यासह मुख्य अतिथी सुद्धा येतील अशी शक्यता आहे। एक पूर्णपणे हा संपूर्ण रस्ता आता ज्याला आपण म्हणू की एक प्रकारे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत क्लीन आणि क्लिअर ठेवण्यात आलेला आहे। इथे अयोध्यावासी आहेत जे सगळेजण वाट पाहत आहेत प्रमुख अतिथींची, मोठ्या मोठ्या सर्व मान्यवरांची, आणि त्यांच्यासह सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते सगळेजण रामाची वाट पाहत आहेत। एवढ्या वर्षांनंतर कधीतरी अयोध्येमध्ये राम येतोय। त्यांच्या आजूबाजूला व्यवसायाच्या दृष्टीने, विकासाच्या दृष्टीने प्रचंड महत्त्वाच्या डेव्हलपमेंट झाल्या आहेत। गेले अनेक वर्ष अयोध्येतील रस्ते, अयोध्येतील फुटपाथही नीट बनवले गेले नव्हते, परंतु आता अयोध्या हे नवं डेस्टिनेशन, टुरिस्ट डेस्टिनेशन होईल, एक आध्यात्मिक डेस्टिनेशन होईल। आणि त्यामुळे सगळेजण आता आतुरता आहे यांच्या डोळ्यांमध्ये, आपण पाहू शकतो की फक्त यांना रामाची वाट पाहायची आहे की कधी एकदा तो क्षण जवळ येतोय, ज्या क्षणाची आम्ही इतके दिवस वाट पाहिली। अनेक वर्ष इथे कडेकोट बंदोबस्त असायचा, कायम कधीतरी कार सेवा व्हायची, कधी काही आंदोलनं व्हायची, कायम पॅरामिलिटरी फोर्स डिप्लॉयड असायची, नीट रस्ते नव्हते, कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नव्हता। आणि हे सगळेजण वर्षानुवर्ष खरं तर रामासोबत ज्यांनी खूप कष्ट आणि मेहनत घेतलेली आहे या सगळ्या विषयांमध्ये, ते हे अयोध्यावासी आहेत। अनेक कारसेवक सांगतात, ज्यावेळी आम्ही इथे आंदोलनांसाठी यायचो, ज्यावेळी आम्ही इथे कुठल्या ना कुठल्या कारसेवेसाठी आलो, तेव्हा इथलेच हे सगळे अयोध्यावासी होते ज्यांनी आम्हाला आपल्या घरामध्ये आसरा दिला, आपल्या ताटातलं अन्न आम्हाला वाढलं आणि आमची काळजी घेतली। आणि त्यांच्यामुळे हे राम जन्मभूमी आंदोलन यशस्वी होऊ शकलं असं म्हणतात। आणि या अयोध्यावासींनी तितकंच सहन केलं, कायम कर्फ्यू, कायम पोलीस बंदोबस्त, ज्या प्रकारे रामलला तंबूत होते असं म्हटलं जाते, तर त्यांच्यासह अनेक हाल अपेष्टा सहन करणारे हे सगळे अयोध्यावासी सुद्धा होते। आणि ते सगळेजण आता त्या क्षणाची वाट पाहत आहेत की कधी एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे पोहोचतात आणि रामलला हा आलेला आहे अयोध्येमध्ये, तर त्याची प्राणप्रतिष्ठा होते आणि त्यानंतर मग सगळेजण अयोध्येच्या मंदिरात जाऊन रामाचं दर्शन घेऊ शकतात। प्रज्ञा, खरंय सोमेश, तू सांगतोयस त्याप्रमाणे जेवढी भक्ती अयोध्येच्या मातीमध्ये आपल्याला पाहायला मिळतेय, विकासाची शक्ती सुद्धा आगामी काळामध्ये आपल्याला तेवढीच जोरकसपणे अयोध्येच्या मातीमध्ये पाहायला मिळेल। आणि जसं तू सांगतोयस की प्रभू श्रीरामांची प्रतीक्षा आहे प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये, म्हणजे त्रेतायुगात जेवढी प्रतीक्षा शबरीनं प्रभू रामांच्या दर्शनाची केली होती, तसंच अयोध्यावासियांनी सुद्धा प्रभू श्रीरामांच्या आगमनाची प्रतीक्षा केलेली होती। आज शबरीच्या मनामध्ये ज्या काही भावना त्या काळामध्ये होत्या, तशाच काहीशा भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असतील असं म्हटलं तर ते गैर ठरणार नाही, कारण का खूप वर्षांची, अगणित वर्षांची प्रतीक्षा आहे, अगणित वर्षांचा संघर्ष आहे या संपूर्ण सार्थकतेच्या क्षणामागे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।